नाना पटोले आपल्यासोबत आहे. नाना, आज आपली बैठक या ठिकाणी होती. नेमकी काय बैठक होती? काय आज आम्ही शपथ जी आमदारकीची घ्यायची होती ती नाही घेतलेली. मार्कंडवाडीमध्ये ज्या पद्धतीनं लोकशाहीचा खून करण्याचं काम सरकार आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जो झाला, तीच भावना महाराष्ट्राच्या जनतेची आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक संभ्रम आहे की हे सरकार आमच्या मताने आलेलं नाही आहे. त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन जनतेचा आवाज अजून बुलंद कसा करता येईल त्याच्यावरचा एक प्रयत्न आम्ही केलेला आहे. उद्या सकाळी 10:30 वाजता आम्ही सगळेजण पायऱ्यावर एकत्रित येऊ आणि त्या ठिकाणी उद्या काय करायचं विधानसभेमध्ये निर्णय करू. अब्बू आझमी यांनी या ठिकाणी त्याच्यावर बसून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. एकंदरीत या ठिकाणी अब्बू आझमीवरती बोलणं टाळलं असलं तरी त्यावरती बसून आम्ही चर्चा करणार असल्याचं या ठिकाणी नाना पटोले यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन रोशनसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.